विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक आहे सेफ्टी साईन। काम सुरक्षितपणे होण्यासाठी काही नियम व कार्यपद्धती निश्चित केलेली असते। हे नियम व कार्यपद्धतीचा अवलंब केल्याने आपण कोणतेही अपघात टाळू शकतो। सुरक्षितेची साधने योग्य त्या ठिकाणी ठेवलेली आहेत याची माहिती घेणे आवश्यक आहे। जे काही नियम आणि कार्यपद्धती निश्चित केलेली असते त्याचे योग्य ते पालन करून आपण कोणताही अपघात टाळू शकतो। अपघात होऊ नये म्हणून काही सांकेतिक चिन्हे निर्माण केलेली आहेत आणि त्या सांकेतिक चिन्हांचा वापर फलकाच्याद्वारे योग्य त्या ठिकाणी दर्शविलेला असतो। त्या सांकेतिक चिन्हाच्या सहाय्याने आपण पुढे एखादी घटना घडू नये त्याची आगाऊ सूचना दिलेली असते। इलेक्ट्रिकल विभागामध्ये किंवा अन्य ठिकाणी या सांकेतिक चिन्हांचा वापर केलेला असतो। सेफ्टी साईनचे एकूण 4 प्रकारात वर्गीकरण केलेले आहे। पहिला प्रकार आहे प्रोहिबिशन साईन म्हणजे प्रतिबंधात्मक चिन्हे। दुसरा प्रकार आहे मॅन्डेटरी साईन म्हणजेच कायद्याने बंधनकारक चिन्हे। तिसरा प्रकार आहे वॉर्निंग साईन म्हणजे इशारात्मक चिन्हे आणि चौथा प्रकार आहे इन्फॉर्मेशन साईन म्हणजे सूचनात्मक चिन्हे। असे एकूण 4 प्रकारामध्ये या सांकेतिक चिन्हांचा वर्गीकरण केलेले आहे। तर सर्वात प्रथम आपण बघणार आहोत प्रतिबंधात्मक चिन्हे म्हणजेच प्रोहिबिशन साईन। उदाहरणार्थ धूम्रपान करू नये, आकार गोलाकार, याचा रंग असतो लाल किनारपट्टी आणि छेद, पांढऱ्या पार्श्वभागावर काळ्या रंगाचे सांकेतिक चिन्ह असते। आपण काय करू नये यावर जोर असतो। दुसरा प्रकार आहे मॅन्डेटरी साईन म्हणजेच कायद्याने बंधनकारक चिन्हे। उदाहरणार्थ हातावर हँडग्लोव्ज घाला, याचा आकार असतो गोलाकार, रंग निळ्या पार्श्वभागावर पांढऱ्या रंगात सांकेतिक चिन्ह, याचा अर्थ आपण काय करावे यावर जोर दिलेला असतो। तिसरा प्रकार आहे वॉर्निंग साईन म्हणजे इशारात्मक चिन्हे। उदाहरणार्थ सावधान किंवा विजेच्या शॉकची जोखीम, याचा आकार असतो त्रिकोणी, रंग काळ्या किनारपट्टीवर पिवळा पार्श्वभाग व त्यावर सांकेतिक चिन्हे आणि याचा अर्थ असतो एखाद्या संकटाची जाणीव करून देणे किंवा ताकीद देणे। नंबर 4 इन्फॉर्मेशन साईन म्हणजेच सूचनात्मक चिन्हे। अर्थ प्रथमोपचार केंद्र, आकार चौकोनी अथवा आयताकृती, रंग हिरव्या पार्श्वभागावर पांढऱ्या रंगात सांकेतिक चिन्हे। अर्थ सुरक्षितेची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती देणे।